ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. पण जरांगे पाटील सर्वच ठिकाणी हरले का? मी त्या जरांगे पाटलांबद्दल नाही बोलत आहे जे मराठा आरक्षणासाठी लढतायत. मी त्या जरांगे पाटलांबद्दल बोलतोय जे मराठा आरक्षणाच्या नावाखाली भाजपला टार्गेट करत होते. मला अनेक जण सांगत होते महानगरपालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार नाही. कारण काय, तर शहरी भागात जरांगे पाटलांचा प्रभाव फार नाही, पण ग्रामीण भागात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजपला जड जातील. पण तसं काहीच झालं नाही. राज्यातील जनतेने भाजपला स्वीकारलं. विशेषतः ग्रामीण जनता भाजपच्या बाजूने उभी राहिली. आरक्षणाच्या नावाखाली राजकारण नको असा स्पष्ट संदेश राज्यातील ग्रामीण जनतेने जरांगे पाटील यांना दिलाय. पण आता तो संदेश जरांगे पाटील ओळखतील का, हा खरा प्रश्न आहे.